देशातल्या इतर राज्यांसाठी महाराष्ट्र नेहमीच अनुकरणीय राहिलाय, पण हाच महाराष्ट्र आंदोलनाच्या वणव्यामध्ये होरपळतोय. महाराष्ट्राला काय वाटतं हे तुम्हीच ऐका. मी महाराष्ट्र बोलतोय. पुरोगामी राज्य म्हणून देशभरातली ओळख. ती ओळख आज सहजासहजी तयार झालेली नाही. त्यासाठी महात्मा फुल्यांपासून राजश्री शाहूंपर्यंत अनेकांनी खस्ता खाल्ल्या. त्यातनंच देशभरात माझी मान उंचावली. लोकोपयोगी आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा करून देणाऱ्या योजना देणारं देशातलं पहिलं राज्य म्हणूनही मला ओळखलं जातं. दुष्काळाशी सामना करताना रोजगाराची हमी देणारं पहिलं राज्य म्हणून माझ्याकडं पाहिलं जातं. पुढे जाऊन मनरेगाच्या रूपात हीच योजना देशभरात लागू झाली. एवढंच काय, महिलांना राजकारणात 50% आरक्षण देणारं पहिलं राज्य ही मीच. माझ्या पुरोगामित्वाची अनेक उदाहरणं देता येतील. त्यातलं सगळ्यात जिवंत उदाहरण एसटीचं, म्हणजेच तुमच्या माझ्या आवडत्या लालपरीचं. जाती धर्माच्या पलीकडे जात सगळ्यांना एकत्र आणणारी ही लालपरी. या लालपरीचा मला खूपच अभिमान. त्याचं कारणही खास आहे. लालपरीत विसावणारा प्रत्येक जण उच्च नीचतेचे, जाती धर्माचे, विचारधारेचे सगळे जोडे बाहेर सोडूनच दाखल होतो. इथे येणाऱ्यांपैकी कुणी मंदिरात, कुणी मशिदीत, कुणी चर्च, तर कुणी गुरुद्वारात जाणारा असतो. प्रत्येकाची श्रद्धास्थानं वेगवेगळी असली तरी लालपरीत बसताना मात्र ते फक्त आणि फक्त प्रवासी असतात. मग तो गावचा पाटील असो की बलुतदारीचं काम करणारा. त्यामुळे लालपरी माझ्या सगळ्यात जास्त जवळची, माझा कोपरान कोपरा जोडणारी. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि जळगावपासून सांगलीपर्यंत सगळ्यांना कवेत घेणारी लालपरी. म्हणूनच ती माझा अभिमान बिंदू ठरली आहे. मला हे सारं बोलायची संधी खूप कमी वेळा मिळते, पण आता मला पुन्हा बोलायचं आहे. म्हणूनच मी महाराष्ट्र बोलतोय अशी हाळी देत तुम्हा सगळ्यांना जागं करतोय. ज्या लालपरीचा मला अभिमान होता तीच लालपरी आज सरपंजरी भीष्मासारखी झाली आहे. आधीच नफा नुकसानीत चालणारी लालपरी माझ्या मातीत दररोज उठून होणाऱ्या कुठल्या ना कुठल्या आंदोलनात रक्तबंबाळ होते. लालपरीत येणारा आपली जात धर्म विसरून बसतो. याचा अभिमान बाळगणारा मी आजची परिस्थिती पाहून मात्र माझा हा अभिमान गळून पडलाय. कारण लालपरीतून खाली उतरल्या उतरल्या प्रत्येकाच्या हातात कोणत्या ना कोणत्या पक्षाचा, रंगाचा झेंडा दिसू लागलाय. नुसता झेंडा घेऊन उतरला असता तरी माझी काही हरकत नव्हती, पण झेंड्याबरोबर त्यांच्या हातात दगडधोंडेही येऊ लागले आणि ते लालपरीवरच भिरकावले जाऊ लागले. त्यामुळे आधीच ठेचकाळत चालणारी लालपरी रक्तबंबाळ होऊ लागली. काल परवापर्यंत सर्वांची असलेली लालपरीची अवस्था आज मात्र संदीप खरे म्हणतात त्याप्रमाणे दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही अशीच झाली आहे. ही अवस्था बदलावी आणि लालपरी दिमाखात माझ्या अंगाखांद्यावर दौडत राहावी म्हणूनच मी महाराष्ट्र बोलतोय. अशोक सुरवसेनसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.